विजयाताई आल्या आहेत. विजयाताईंचं स्वागत करते, आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. पुढील ओळख अर्चनाताई करून देतात आहेत. अर्चनाताईंकडे सूत्र देते. नमस्कार. आत्मवंदन ज्योतिताई आराधना ध्यान समूहातील सर्व बंधू भगिनींना नमस्कार. नमस्कार. आराधना ध्यान समूहाद्वारे आयोजित साहित्य दीपिका या सदरात आज प्रथमच एक बालसाहित्यिका ज्योतिताई कपिले आपल्याला वक्त्या म्हणून लाभल्या आहेत. आराधना ध्यान समूहात ताईंचे मनापासून स्वागत. धन्यवाद. ज्योतिताईंनी BA इकॉनॉमिक्स व BA पत्रकारिता तसेच विविध कम्प्युटर कोर्सेस केलेले आहेत. ज्योतिताईंची ओळख म्हणजे त्या कवयित्री, लेखिका, अनुवादक, बालसाहित्यिका, स्तंभलेखक, संपादक, मुक्त पत्रकार, प्रकाशक, युट्यूबर व ब्लॉगर आहेत. ताईंचे कार्य खूपच मोठे आहे, त्याची थोडक्यात ओळख मी करून देते. ज्योतिताई JK मीडिया सेलिब्रेशन ऑफ क्रिएटिव्हिटी प्रकाशन संस्थेत डिसेंबर 2013 पासून प्रकाशक, संचालक या पदावर कार्य करीत आहेत. ज्योती फाउंडेशन संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष व ज्योती मासिकाच्या संपादक त्या आहेत. नॅशनल लायब्ररी वांद्रे येथील उपाध्यक्ष, बालभारती पाठ्यपुस्तक मंडळाच्या पूरक वाचन साहित्य सदस्य, मुंबई मराठी साहित्य संघ येथील नियामक मंडळ सदस्य, ग्रंथालय व्यवस्थापन समिती सदस्य ही पदे ताई भूषवतात. मुंबई तरुण भारत, प्रहार, लोकसत्ता, कुसुमाकर या वृत्तपत्रांमध्ये स्तंभलेखन ज्योतिताई करतात. मोठ्यांसाठी प्रिय सखी, मनमुक्ता हे कविता संग्रह, मनभावन, मोगरा फुल्ला हे ललित लेख संग्रह, राघोबानी वाघोबा, मदतीचा हात हे बालकाव्य संग्रह, गंमत कोडी, सांगा लवकर सांगा हे बालकाव्य कोडी संग्रह, बालनाटिका, ते आंब्याचे दिवस, बालकथा, मदतीचा हात बालकथा संग्रह असे बालसाहित्य त्यांचे प्रकाशित झाले आहे. या बालसाहित्याला अनेक उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार पण प्राप्त झाले आहेत. विविध संस्थांचे साहित्यिक पुरस्कार ताईंच्या पुस्तकांना मिळाले आहेत. मनभावन या ललित लेख संग्रहाला अखिल भारतीय प्रकाशक संस्थेचा उत्कृष्ट लेखन प्रकाशन पुरस्कार, दापूर ते दिल्ली या संदर्भ ग्रंथाला अखिल भारतीय ग्राहक संस्थेचा उत्कृष्ट संदर्भ ग्रंथ पुरस्कार, तसेच मोगरा फुल्ला या ललित लेख संग्रहाला साहित्य विहार संस्था नागपूर या संस्थेचा सर्वोत्कृष्ट ललित लेख संग्रह पुरस्कार, साहित्यप्रेमी भगिनी मंडळ पुणे या संस्थेचा उत्कृष्ट ललित गद्य पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी ताईंचे पुस्तक साहित्य सन्मानित आहे. मुंबई आकाशवाणीवर ताईंचा सक्रिय सहभाग आहे. DD सह्याद्री, साम TV, जय महाराष्ट्र व कोकण नाऊ या चॅनलवर ताई सक्रिय आहेत. ज्योती फाउंडेशन आणि JK मीडियातर्फे होणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन ताई करतात. शालेय विद्यार्थ्यांसाठी अनेक स्पर्धांचे आणि कार्यशाळेचे नियोजनात ताईंचा सहभाग आहे. महात्मा गांधींच्या तत्वांवर आधारित काव्य स्पर्धा संयोजन, लहान मुलांसाठी बालकट्टा म्हणून संस्कार वर्ग, पुस्तकदान अशा उपक्रमांद्वारे समाजासाठी योगदान त्या देत आहेत. चौथे अखिल भारतीय बालकुमार साहित्य संमेलन व इतर बालकुमार साहित्य संमेलनात ज्योतिताई अध्यक्ष, उद्घाटक म्हणून उपस्थित होत्या. वांद्रे कोर्ट कवी संमेलनात निमंत्रित कवयित्री, भारतीय साहित्य संमेलन उदगीर येथे प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित होत्या. ताईंनी वाचनाचे फायदे, महिला दिनानिमित्त तूच आहेस तुझ्या जीवनाची शिल्पकार, मुलांसाठी कथाकथन, साहित्य अभिवाचन या विषयांवर व्याख्याने दिली आहेत. असे कर्तृत्ववान सतत कार्यरत असणारे बहुआयामी व्यक्तिमत्व आपल्याला आज लाभले हे आम्ही आमचे भाग्य समजतो. आज ज्योतिताई आपल्याला लोकप्रिय कादंबरीकार, कथाकार, बालसाहित्यिका म्हणून प्रसिद्ध असलेल्या व अभिनेत्री निशिगंधा वाड यांच्या मातोश्री डॉक्टर विजया वाड यांच्यावर संवाद साधणार आहेत. एक प्रसिद्ध बालसाहित्यिका दुसऱ्या दिग्गज बालसाहित्यिकेची आपणास त्यांच्या कार्याचा परिचय करून देणार आहेत. आराधना समूहातील या दुग्ध शर्करा योगाचे कृताताईंमुळे आज आपण साक्षीदार आहोत. खूप खूप धन्यवाद ताई, तुमचे स्वागत. तुम्ही तुमचा संवाद सुरू करावा. नमस्कार. धन्यवाद ताई. आज विजयाताई स्वतः हे कार्यक्रम ऐकण्यासाठी उपस्थित आहे, याहून माझं भाग्य मोठं आहेच. मुळे खूप आनंद होत आहे. ऋताताईंनी मला ह्या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं. हा विजयाताईंच्या भाषेत हृदय संवाद आहे आणि हा हृदय संवादच मी करणार आहे.
ताई म्हणजे एक विजयाचं ध्यास पर्व आहे असं म्हटलं तर हरकत नाही. आता आपले कविवर्य मंगेश पाडगावकर म्हणतात, त्यांची कवितेची ओळ आहे एक, की पेला अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणता येतं आणि पेला अर्धा भरला आहे असं सुद्धा म्हणता येतं. तर पेला अर्धा भरला आहे का सरला आहे हे आपण ठरवायचं. त्याचप्रमाणे अगदी त्याच कवितेच्या ओळींना अनुसरून आपल्याकडे काय आहे याचा विचार न करता आपल्याकडे काय नाही याचा विचार न करता आपल्याकडे काय आहे याचा विचार करावा, म्हणजे आपण निश्चितच सुखी होतो. परत एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद मानते आणि ह्या कार्यक्रमासाठी अजून एका व्यक्तीचे आभार मानायचे, ते म्हणजे बालसाहित्यकार, साहित्य अकादमी पुरस्कार, बालसाहित्य पुरस्कार विजेते एकनाथ आव्हाड. त्यांनी हे माझं नाव सुचवलं म्हणून आज मला या अतिशय उत्कृष्ट कार्यक्रमात मला साहित्य दीपिकेत सहभागी झाले, एक ज्योत लावता येत आहे मला आणि ह्या ज्योतीने एक तेजाची आज आरती करणार आहे. आता हे कार्य कर्तृत्व त्यांचं जे आहे ना ते इतकं अफाट आहे ना, ते एक तास काय कितीही म्हणजे 1-2 दिवस कंटिन्यू बसलं तरी ते पुरं होणार नाही, अपुरच पडेल. पण तरी मी ते थोडक्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न करत आहे. आता खर तर विजयताई म्हटलं ना की प्रत्यक्ष सरस्वती आहे असं म्हटलं तर काहीच वावगं होणार नाही. विजयताईंना परत एकदा नमस्कार. त्या म्हणजे अतिशय बहुआयामी व्यक्तिमत्व आहेत. त्यांचा जन्म 18 जानेवारी 1945 साली झाला. त्या लोकप्रिय कथाकार, कादंबरीकार, बालसाहित्यकार म्हणून प्रसिद्ध आहेच. तसेच त्या उत्कृष्ट शिक्षिका, प्राचार्य आणि तसेच मराठी विश्वकोशाच्या अध्यक्षा आणि प्रमुख संपादिका म्हणूनही त्यांनी प्रचंड काम केलेलं आहे. अनेक वृत्तपत्र लेखनातून त्या आजही सदर लेखन करत असतात. त्यांची 150हून अधिक पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत आणि अनेक शिक्षकांना, पालकांना, बालकांना प्रेरक ठरणारी पुस्तकं त्यांच्या हातून लिहिली गेलेली आहे. आता त्यांच्या या यशस्वी प्रवासामध्ये त्यांच्या अनेक जीवलकांची त्यांना मनापासून साथ लाभली आहे. म्हणजे एका यशस्वी पुरुषाच्या मागे एक कुटुंब उभं राहतं असं म्हटलं तरी हरकत नाही. कारण त्या कुटुंबाची साथ असली तर ती बाई अगदी मनमोकळेपणाने, आनंदाने, ध्यास घेऊन काम करू शकते. त्यांच्या जीवन कार्याचे विविध टप्पे आहेत आणि त्या एक एक टप्प्याची आपण आज उकल करणार आहोत. तर सुरुवात अर्थातच त्यांच्या बालपणापासून करते. कारण आपण म्हणतो की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात किंवा जसं कुंभार माती रचतो, त्याचं हे बनवतो, तर ते आई वडील जे असतात ते कुंभारच असतात आणि तेच आपल्या मुलाला आकार देत असतात कळत न कळत, आणि मुलगा तो आकार धारण करत असतो. त्याचप्रमाणे बालपणात म्हणजे सर्वात मोठा प्रभाव हा आईचा असतो, आई वडिलांचा दोघांचाही असतो, पण आईचं जास्त सहभाग असतो असं म्हटलं तर वावगं होणार नाही. आज विजय ते ज्या शिखरावर आहे त्याचा पाया अर्थातच बालपणात आहे, त्यांच्या आईच्या शिकवणीत आहे. लहानपणी विजयाताई खाडीत पडल्या आणि त्यांचा पाय मोडला होता. गुडघ्याची वाटी सरकली होती. डॉक्टर तळवकरांनी त्यांची गुडघ्याची वाटी जागेवर आणली आणि मांडी ते टाच एवढा लोखंडी पाय त्यांना चढवला गेला. त्यांना त्रास होत होता, त्यांनी तो सहन करत होते, पण त्यांना नंतर त्यांची आई डॉक्टर बेडेकरांकडे घेऊन गेली आणि त्या दरम्यान त्यांचा डॉक्टरांबरोबर झालेला संवाद मी त्यांच्या शब्दात मांडते. डॉक्टर बेडेकर त्यांना विचारत होते, लंगडीच राहायचे का तुला आयुष्यभर? आयुष्य म्हणजे आयुष्यभर म्हणजे ताईंनी विचारलं. आई एवढी माझ्या एवढी झाली तरीही? नाही नाही, मला धावायचे, पळायचे, सायकल चालवायची आहे, खेळायचे. मग कॅल्शियमची 60 इंजेक्शन घ्यावी लागतील. न रडता अगदी मुंगी चावल्यागत वेदना होती. ताई म्हणतात की माझं वय 5.5 वर्ष होतं, त्याच्या आधी वर्षभर त्यांना
ते आधी सांगितल्याप्रमाणे मांडीपासून टाचेपर्यंत लोखंडी बोट चढवला गेला होता. आणि तरीही त्या म्हणाल्या की मी घेईन, मी न रडता घेईन. आणि अशी 60 इंजेक्शन त्या बारक्या काटकोळ्या पोरीने शूरपणे घेतली न रडता. आणि लवकरच ती आपल्या 2 पायावर उभी राहिली. त्याच दरम्यान म्हणजे हा जेव्हा त्यांना त्रास झालेला त्या दरम्यान त्यांना खेळता येईना, खेळायला गेलं तर नीट खेळता येत नसल्यामुळे मुलं चिडवायची. तर मग तेव्हा त्या अशा नाराज होऊन खिडकीत बसायच्या. आईनी ते ओळखलं. त्यांची आई किती हुशार बघा. त्यांनी तिला सांगितलं, विजयाताईंना सांगितलं की बाळा तू अशी नाराज होऊ नकोस, तुला बाहेर मित्र नाहीयेत, ठीक आहे ते तुला खेळायला घेत नाही, पण मी तुला असे मित्र आणून देते ते तुझ्याशी भांडणार नाही, तुला चिडवणार नाही, तर ते तुझ्या बरोबर राहतील सदैव. आणि मग त्यांनी लहानक्या विजयाला पुस्तकं आणून दिली आणि विजयाताई त्या पुस्तकं वाचायला लागल्या. आणि त्यांचे पुस्तकच त्यांचे दोस्त झाले. ते पुस्तक वाचता वाचता त्यांच्या मनविहिरी अगदी तुडुंब भरून गेल्या. आपल्या खंबीर आईचा हात धरून 7व्या वर्षी त्या एकदम दुसरीच्या वर्गात बसल्या. आणि हुशार म्हणून विजया नरसिंह दाती हे त्यांचं माहेरपणाचं नाव. विजया नरसिंह दाती हे गोडंबेबाईच्या लाडुकल्या झाल्या. म्हणजे विजयाताई हुशार, अतिशय हुशार, पण सुकड्या आणि जराशा नकट्या. आता 12व्या वर्षी त्या त्यांचं नाक ओढत आरशासमोर उभ्या होत्या. कारण त्यांच्या नाकेलेल्या ताईनेच त्यांना सांगितलं होतं, ओढते रोज, डार्विनच्या उत्क्रांतीवाद्यांनी होईल मोठं. आणि म्हणजे त्यांच्या बहिणींचे नाक चांगले होते आणि यांचं जरा छोटं होतं. त्यामुळे त्यांना वाटलं की त्या जशा छान दिसत आहेत तसं आपलंही नाक ओढून जर बहिणीने सांगितलंच आहे तर ओढावं आणि छान करावं. पण एकदा आईने ते पाहिलं आणि म्हणाली, विजू, ओढून ओढून ते नाक फक्त लाल होईल, मोठं होणार नाही. तुझं नाक माझ्यासारखं आहे. आणि मग काय, आईवर प्रेम करणाऱ्या विजयाताईंनी आपल्या आईचा जो महत्वाचा आणि सहज सुंदर जो संदेश होता तो अंमलात आणला. तेव्हाच त्या म्हणाल्या, जे मी आधी शब्द वापरले होते की तुझ्याकडे काय नाही त्याचा विचार करू नकोस, दुःखी होशील. तुझ्याकडे काय आहे त्याचा विचार कर, सुखी होशील. वयाच्या 12व्या वर्षी विजयाताईंना कळत नव्हतं काय आहे माझ्याकडे. त्यांनी तसं त्यांना विचारलं आईला की आई काय आहे माझ्याकडे ग. किती निरागस मन आहे, जे आजपर्यंत आजता गायत कायम आहे त्यांचं ते निरागस मन. तर त्यांनी विचारलं तसं, तर आई म्हणाली, अगं तुझे निबंध सगळ्या वर्गात वाचले जातात, सगळ्यांना आवडतात, तर मग तुझ्याकडे याचा अर्थ लिहिण्याची देणगी आहे आणि सरस्वती तुझ्यावर प्रसन्न आहे. तू लिही रोज, खूप लिही, खूप लिही. उद्या त्याची पुस्तकं होतील आणि ज्यांना तुझ्या पुस्तकातून दिलासा मिळेल त्या सर्वांसाठी तू सुंदर असशील. म्हणजे त्यांची आई किती ज्ञानी होती याचा आपल्याला इथं प्रत्यय येतो. आणि त्या म्हणाल्या की लक्षात ठेव विजू, सौंदर्याचा मार्ग हा हृदयापासून सुरू होतो आणि कर्तृत्वापाशी थबकतो. त्या आईलाही खरं माझं वंदन. कारण त्यांनी जर विजयाताईंना ही अशी छानशी स्वतःची ओळख करून दिली नसती तर आज आपण एवढ्या मोठ्या कर्तृत्वाचा परिचय करून घेण्यासाठी उपलब्ध असतो किंवा नसतो माहित नाही. त्यानंतर विजयाताईंची पहिली कादंबरी 24व्या वर्षी प्रकाशित झाली आणि त्यांच्या आईला ती देताना त्यांना खूप आनंद झाला. आज आई नाहीये, म्हणजे MA चा रिझल्ट लागायच्या आदल्या दिवशीच त्या वारल्या. तोपर्यंत त्या म्हणत होत्या की मला तुझा MA चा रिझल्ट ऐकायचा आहे ग. पण त्या ऐकण्यासाठी त्या राहिल्या नाही. आणि पुस्तकं पण आजही ताईंची पुस्तकं येतात ते, तेव्हा आई नसली तरी आईच्या फोटो पुढे ते पुस्तकं ठेवतात आणि आईला सांगतात, आई माझं पुस्तक आलंय ग. म्हणजे ताईचं आईवर आणि आईचं ताईवर अत्याधिक प्रेम होतं. आणि हे खरं तर प्रत्येक आईनी याची शिकवण घ्यायला हरकत नाही.
विजयाताई कृतज्ञतेने आणि अत्यंत अभिमानाने सांगतात की माझ्या आईने माझ्यात सकारात्मकतेचे बीज पेरले आणि त्याचे आज एका मोठ्या वटवृक्षात रूपांतर झाले आणि आपण याला सर्व साक्षी आहोतच. तर लग्न झाल्यावर त्या केवळ नवऱ्याची सावली न होता आपल्या स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी त्यांनी पुढे शिक्षण सुरू केले. विजयाताई लग्नाच्या आधी BSc होत्या, पण लग्नानंतर त्यांनी आपलं पुढील शिक्षण सुरू केलं. त्यांच्या सासऱ्यांना ते आवडलं नव्हतं, पण वाडबाईंना त्यांनी विरोध केला. त्यावेळेस त्यांच्या सासूबाई त्यांच्या मागे अगदी भक्कम उभ्या राहिला. ही दुसरी त्यांची आई, त्यांना त्यांनी पाठिंबा दिला. आणि जेव्हा सासरे म्हणाले की तुझ्या शिक्षणासाठी मी पैसे देणार नाही, त्यावेळेस त्यांच्या सासूबाईंनी त्यांच्या त्या दुसऱ्या माऊलींनी त्यांना सांगितलं, तुझ्या माहेरून जे कन्यादानाचे भांडे आले चांदीचे ते विक आणि तू शिक्षण घे. मी शिकले नाही पण तू शिक. अशी सासू, त्या सासूलाही परत सर्वांचं आपल्या वंदनच नक्कीच. आणि मग सासूबाई एवढ्या भक्कमपणे पाठी उभ्या राहिल्या म्हटल्यावर अर्थात नवऱ्यांची म्हणजे त्यांच्या पतीची काही ना नव्हतीच, पण आईने सांगितल्यावर तर म्हणजे ते मातृपितृभक्त होते त्यांचे पती, ते पुढे येईलच. मग त्यांनी जिद्दीने BA केलं आणि पहिल्या वर्षात बाईंना मिळालेल्या पुरस्कारामुळे पुढे त्यांच्या सासऱ्यांचाही विरोध मावळला. ते म्हणाले की तुला पाहिजे तेवढं तू आता शिकू शकतेस, तू कमाल केली आहेस, आणि ते त्यांच्यावर प्रसन्न झाले. मग काय त्यांची घोडदौड सुरू झाली. त्यांनी मुंबई विद्यापीठातून MA DLE PhD केलं आणि त्यांचे पुरस्कार आहे का, सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनी KJ सोमय्या कॉलेज 64 साल, बुद्धिबळ विजेतेपद सोमय्या कॉलेज, बुद्धिबळ उपविजेतेपद, टेबल टेनिसचं विजेतेपद, सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनी, सर्वोत्कृष्ट शिक्षक विद्यार्थिनी, असे लायब्ररी अवॉर्ड, टाटा मेमोरियल शिष्यवृत्ती आणि PhD चे संशोधन स्वर्ण पदक. म्हणजे हे वेगवेगळ्या शाळेचे कॉलेजचे आहे, ते प्रत्येक मी वाचलं नाही. लग्नानंतर त्यांना 2 मुली झाल्या. त्या म्हणाल्या त्यांना 2च मुलं पाहिजे होते आणि त्यांना शिक्षण घ्यायचं होतं. त्यामुळे लग्न झाल्यानंतर त्यांनी पटकनच चान्स घेतला, 2 मुली झाल्या. पण त्यांना कधी सासरी असं विचारलं गेलं नाही की आता मुलगा होईल परत चान्स घे किंवा काय. त्या 2 मुलीत ते सासरचे लोकही खुश होते. त्या वाडबाईंच्या वयाच्या 25शीत मेनका प्रकाशनाकडून त्यांची वजाबाकी ही पहिली कादंबरी पुस्तक प्रकाशित झालं होतं. अनेक वर्तमानपत्र मासिकातून त्यांना सदर लिहिण्यासाठी विचारणा झाली आणि एकाच वेळेस 2-2, 3-3 वर्तमानपत्रात त्यांचे सदर सुरू होत. हे सदर लिहिताना त्या काळी लेख हाताने लिहिले जायचे आणि हाताने लिहून पाठवले जायचे म्हणजे, आणि खिळे बनवून ती अक्षर जुळणी करायला लागायची. आणि बाईंचं अक्षर हे अतिशय मोत्याप्रमाणे सुंदर असल्यामुळे त्यांचा लेख घेण्यासाठी त्या खिळे जुळणी कामगारांची अगदी अहमिका लागायची. आणि सगळेजण म्हणजे प्रत्येक जण त्यांचं लिखाणचे खिळे जुळणी करण्यासाठी आपल्याला मिळावं अशी मागणी करायची. आणि हीच गोष्ट आकाशवाणी साठी सुद्धा होती. त्यानंतर म्हणजे त्यांचे आता मी सांगितलं ना की त्यांचं अक्षर किती मोत्यासारखं आहे आणि त्यात किती सुंदर एक टाकी लिहितात, म्हणजे त्याच्यात एक शब्द सुद्धा खोडलेला नसतो. आता तुम्ही म्हणाल की तू एवढं सांगते कशी, तर मी त्याचा अनुभव घेतला. म्हणजे साधारण 2009 साल होतं, माझं पहिलंच गंमत कोडी म्हणून पुस्तक आलं होतं आणि ते पुस्तक मी त्यांना भेट द्यायला गेले होते. त्या पोदार कॉलेजमध्ये प्राचार्य होत्या. मी त्यांना पुस्तक भेट दिलं, त्यांनी माझं कौतुक केलं आणि ते पुस्तक त्या माझ्याशी बोलता बोलता चाळत होत्या. मग मी त्यांना बोलता बोलता सांगितलं की म्हणजे मी स्वतः प्रकाशक आहे आणि मग आता हे आवृत्ती संपली आहे, आता लवकरच दुसरी आवृत्ती काढायला लागेल. बरं मी म्हटले असं, आणि त्यांनी समूह पुढ्यातला कागद घेतला आणि झरझर माझ्याशी एकीकडे बोलता बोलता त्यांनी मला दुसऱ्या आवृत्तीसाठी प्रस्तावना लिहून दिली.
मी म्हणजे अतिशय थक्क झाले. म्हणजे मोठे माणसं मोठी कशी असतात याची प्रचिती मला डोळ्यात देखत, म्हणजे डोळ्यांना माझ्या प्रचिती आली आणि ती एवढी सुंदर प्रस्तावना घेऊन मी घरी आले. त्याचप्रमाणे म्हणजे त्यांच्या बुद्धिमत्तेची कमालच आहे. त्यांच्या समोर अगदी नतमस्तक व्हायला होतं. त्याचप्रमाणे एकदा मानकर काका म्हणून जे होते, आता सध्या नाही येते, तर त्यांचं टॉनिक मासिक होतं आणि त्या टॉनिक मासिकाचं नवीन आवृत्तीत रूपांतर करणार होते. तर त्याची संपादक मी होते आणि विजयाताईंचे आशीर्वाद त्याच्यासाठी पाहिजे होते त्या मासिकासाठी. त्यावेळेस सुद्धा त्यांनी माझ्याशी बोलता बोलता एक सुंदर कविता आणि शुभेच्छा पत्र मला लिहून दिलंय. म्हणजे त्याच्यातला एक शब्द सुद्धा तिथं कोडलेला नव्हता किंवा काही नाही. खरंच कमाल आहे विजयाताईंची. त्यांचा सहवास म्हणजे अमृत कणच आहे अगदी, जे आपल्याला मिळतात आणि आपणच धन्य होतो खरं तर. आता बाईंना विद्यापीठात शिक्षण घेताना इतके पुरस्कार मिळाले की त्याचे फलित त्यांना विक्रोळी पूर्व मुंबई येथील उदयाचल शाळा ही गोदरेज कुटुंबाच्या मालकीची आहे आणि 1955 मध्ये स्थापन झालेल्या ह्या एका नामांकित इंग्रजी मीडियम शाळेत त्यांची मराठी विभागाची प्रमुख म्हणून निवड करण्यात आली. त्या तिकडे शिकवत असताना स्वच्छ सुंदर हिरवे विक्रोळी स्टेशन हा पर्यावरण प्रकल्प त्यांनी केला. म्हणजे 500 विद्यार्थी, 11 शिक्षक त्यात सहभागी झाले होते. विक्रोळी रेल्वे स्टेशन स्वच्छ करण्यासाठी त्यांनी त्यांच्या शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या सहकार्याने स्टेशनच्या म्हणजे रेल्वे स्टेशनच्या भिंतीवर सुंदर चित्र रेखाटले. त्या प्रकल्पाचं सृजन, संकल्पना आणि समन्वय वाढवायचं होतं. त्यांच्या या दूरदृष्टीमुळे म्हणजे खरं तर त्यांनी एक चांगला पायंडा पाडावा या हेतूने, नेक हेतूने त्यांनी हा प्रकल्प राबवला होता की जेणेकरून मुलं शिकतील, समाज शिकेल. पण त्यांची दखल घेतली गेली आणि त्या प्रकल्पाला 50,000 रुपयाचे पहिले कॅथे पॅसिफिक एन्व्हायरमेंट अवॉर्ड 1995 या वर्षात उदयाचल शाळेला मिळालं. म्हणजे शाळा शिक्षिका ही जरी तिचं डोकं असलं, तिच्या कल्पना असल्या, सूचन असलं, तर शाळेतर्फे जेव्हा आपण काम करतो तेव्हा ते शाळेचं नाव असतं. आणि त्याच वर्षात शाळेचे 2 विद्यार्थी लापलाला येथे जाऊ शकले आणि ही शाळा आज तिच्या सर्वसमावेशक शिक्षण, हिरवेगार परिसर, प्लॅटिनम ग्रीन स्कूल रेटिंग आणि आनंददायी शिकवण्याच्या वातावरणासाठी ओळखली जाते आणि अर्थातच याचा पाया हा वाडबाईंनीच रचला होता. आता शिक्षक कसा असावा याचं एकमेव द्वितीय उदाहरण म्हणजे वाडबाई होय. अतिशय प्रेमळ. शिक्षकांनी विद्यार्थ्याची बाई न होता आई व्हायला पाहिजे अशा त्या विचाराच्या होत्या आणि त्याही स्वतः कधीच शिक्षकाच्या भूमिकेतून त्यांनी शिकवलं नाही, तर त्या आईच्या भूमिकेतूनच विद्यार्थ्यांकडे बघत असत आणि शिकत असत. आजही त्या अगदी त्याच भूमिकेला चिटकून आहे. त्यांचं सुमधुर नेमकं बोलणं ऐकून अगदी खटातला खट माणूस सुद्धा सरळ झाला नाही तर नवलच. आणि मुलं तर ती तर अगदी मातीच्या गोळ्याप्रमाणे असतात. तीही अतिशय आनंदाने त्यांना मान सन्मान देतात. आता त्या मुलांच्या किती आवडत्या शिक्षिका होत्या त्याचं एक बोलकं उदाहरण मी बरेचदा त्यांच्याच तोंडून ऐकले. त्या सांगतात की लातूरला किल्लारीमध्ये भूकंप झाला होता. त्याची तीव्रता मुलांनाही झाली. समजलं की किती त्रास झाला, अर्थात शाळेत ते सांगितलं गेलं होतं. त्यावर त्यांचा एक मुस्लिम विद्यार्थी म्हणाला की बाई, इकडे जर भूकंप झाला ना तर मी तुम्हाला अगदी अलगद हातावर उचलून येईन. त्या बाईंना त्याचं कौतुकही वाटलं. त्या हसल्या आणि त्या म्हणाल्या, मलाच का रे, हेडबाईंना का नाही? तर तो आता तेव्हा त्या सडपातळ पण होत्या हा, कारण मी त्यांना विचारलं तर तेव्हा त्या म्हणालेल्या मी सडपातळ होते तेव्हा. तर त्यांनी विचारलं की अरे मलाच का, हेडबाईंना का नाही किंवा इतर शिक्षकांना का नाही? तर तो मुलगा निरागसपणे म्हणाला, बाई तुम्ही माझ्या अत्यंत आवडत्या शिक्षिका आहात. बाई ते ऐकून धन्य झाला
त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. तर याहून मोठं सर्टिफिकेट ते कोणतं हो. आणि शिवाय त्या एका शाळेत शिकवत होत्या, जे पोद्दारमध्ये. आणि त्या शाळेत शिकवत असताना लंच टाइमला त्यांना काही काम होतं, त्या गेल्या नाही. त्यांचा डब्बा त्यांच्या केबिन मध्ये होता. आणि तो केबिन मध्ये होता, तर त्या जेव्हा सगळं शाळेची तपासणी करून आत गेल्या तर डबा संपलेला होता. त्यांना समजेना की डबा कोणी खाल्ला असावा बरं. दुसऱ्या दिवशी पण त्या काही बोलल्या नाही, आणि जवळपास काही कॅन्टीन वगैरे पण नव्हतं, त्यामुळे ते उपवाशीच राहिल्या त्या दिवशी. दुसऱ्या दिवशी एक मुलगी त्यांच्या केबिन मध्ये आली. म्हणजे बघा, त्यांना त्या प्राचार्य होत्या आणि तरीही त्या विद्यार्थ्यांशी किती आपुलकीने वागत होत्या. किती विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडे आली आणि त्यांना म्हणाले की हेडबाई, की तुमचा डब्बा आहे ना, तो मी काल खाल्ला. तर म्हणे, का खाल्ला? तर माझ्या आईनी ना, आईचं आणि माझं भांडण झालं होतं, तर आईने मला म्हटले की मी तुला डबाच देणार नाही. आणि त्याच्यामुळे मला भूक लागली खूप. मग मी इकडनं जात होते, डब्बा दिसला, मी बघितला आणि त्याच्यात पुरणपोळी होती. मला खूप आवडते म्हणून मी खाऊन घेतली. तर त्या म्हणाल्या की तू खाल्लीस, पण मग सगळं म्हणजे थोडं ठेवायचं होतं, कारण आपण कोणाच्या डब्याला हात लावतोय. म्हणजे माझा डब्बा आहे म्हणून मी सांगत नाही, पण ज्या वेळेस तू कुणाचा याला हात लावते, तर थोडं ठेवायला पाहिजे. पण काय करणार बाई, पुरणपोळी होती आणि खूप छान झाली होती, मी सगळे खाऊन घेतले. आणि बाईने अर्थातच तिला माफ केलंच होतं केव्हा. त्याचप्रमाणे 2000 म्हणजे त्यांनी ज्या ज्या शाळेत शिकवलं त्या त्या शाळेचा निकाल 100% लागावा याचा त्यांनी प्रयत्न केला. त्या यशस्वी पण झाल्या, कारण त्यांना त्यांची मुलं नापास झालेली चालणार नव्हती, किंवा नापास होऊन रडणारी पण त्यांना आवडणार नव्हती. म्हणून त्या नेहमी प्रयत्न करायच्या की सगळीच्या सगळी मुलं कशी पास होतील. अर्थात त्यांच्या या विचारांना त्यांच्या शाळेतील सर्व कर्मचारी, मुख्याध्यापक, ट्रस्टींची साथ लाभली, हे त्या नेहमीच आनंदाने नमूद करतात. त्यांच्या या पोद्दार शाळेतल्या हिरवं स्वप्न एक हिरवी गोष्ट हा पर्यावरण प्रकल्प राबवला तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याकडनं त्यांचं कौतुक झालं. त्यांचा रिझल्टही त्या म्हणजे 93% पर्यंत उंचवण्यात यश त्यांना लाभलं. त्याचप्रमाणे पोद्दार विद्यासंकुलाकडून 26 जुलैला 2005 साली झालेल्या भयंकर पावसाने ओढवलेल्या परिस्थितीने शिकार झालेल्या 150 पूरग्रस्त बालकांना दत्तक पालक देऊन त्यांचं शैक्षणिक पुनर्वसन करण्यात त्यांनी पुढाकार घेतला होता. आणि त्यांचं विजयांची जी लेखणी आहे ती सदोदित स्त्रीचं, एका मुलीचं आत्मभान जागृत व्हावं म्हणून लिहिली राहिली आहे. आणि पोद्दार हायस्कूल तर्फे त्यांनी दरवर्षी 1000 आदिवासी मुलींना दत्तक पालक मिळवून देण्यासाठी आजही त्या प्रयत्नशील असतात. त्यांच्या लहान मुलांच्या पुस्तकांना म्हणजे टिंकू टिंकल, बंडू बॉक्सर या 2 बालकादंबऱ्यांना पुरस्कार मिळालेला आहे. महत्वाचे पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांना देवऋषी या कवितेस पर्यावरण मंत्रालयाचा राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा प्राप्त झालेला आहे. 2005 साली जेव्हा त्या पोद्दारच्या प्रेसिडेंट ह्युमन कॅपिटल म्हणून कार्यरत होत्या, भाषा विषयक अनेक प्रयोग त्या करत होता. वाचन वेग, शुद्ध बोली भाषा, पाठ्यपुस्तकाबाहेरची कविता, गद्यवेचे, पुरवणी वाचन, माझं आवडतं पुस्तक, बागेत पाठ्यपुस्तकांबाहेरच्या कवितांचं वाचन, लेखक तुमच्या भेटीला, काव्यानुभव, बेस्ट रीडर कॉम्पिटिशन आणि 1 ना 2 हे सगळे उपक्रम ते राबवत होते, कारण मुलांची सर्वांगीण प्रगती व्हावी असं त्यांचं स्वप्न होतं. आणि त्याच वेळेस त्याच दरम्यान ह्या सगळ्या उपक्रमाला वृत्तपत्रही प्रतिसाद देत होती. आणि साऱ्या प्रयोगाबाबत म्हणजे एकंदरीत सगळीकडे समाधानाचं वातावरण होतं. आणि त्यांना सीएम साहेबांच्या पीएचा फोन आला, उद्या सकाळी 9 वाजता सीएम साहेबांनी तुम्हाला भेटायला बोलवलंय. आणि ते सीएम होते, त्या वर्षावर गेल्या आणि ते सीएम होते विलासराव देशमुख.
आपल्या ते म्हणाले ताईंना, आपल्या भाषा प्रकल्पाविषयी तुमच्याबद्दल मी विविध वृत्तपत्रांमधनं ऐकलंय, वाचलंय, तर मला त्या संदर्भात तुमच्याशी बोलायचंय. विश्वकोशाचं अध्यक्षपद हे गेले 2.5 वर्ष तसंच पडून आहे. आजपर्यंत तर्क तीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी तिथे होते आणि त्यांना ते नसल्यामुळे, ते गेल्यामुळे हा खंडित झालेला प्रकल्प पूर्ण करावा, म्हणजे तुम्ही पूर्ण करावा विजयताईंनी, अशी माझी इच्छा आहे आणि त्या दृष्टीने हे आमंत्रण आहे. तर त्या म्हणाल्या की माझं पोद्दारमध्ये चांगलं चालू आहे, पण तरी मी 8 दिवस विचार करायला घेते. ते म्हणाले दिले. आणि त्याच दरम्यान त्या 5वीचं पुस्तक, बालभारतीचं पुस्तक तयार करत होते. तिथे योगायोगाने एक वाईचे चित्रकार होते, त्यांच्याशी त्यांनी संवाद साधला. तेव्हा ते म्हणाले की तिथे म्हणजे ते काम महत्वाचं आहे. 16 खंड झालेले आहे आणि अजून खंड तिथे करण्याचं योजलं होतं, तर ते काम अडलं आहे. पण तिथे सध्या कोणाचीच नाही, म्हणजे अध्यक्षाची नाही, संपादकाची नाही. आणि म्हणजे विविध ज्या गट असतात त्याचे कुठेच त्याची माणसांची हे नाहीये, नियुक्ती केलेली नाहीये. ती जर झाली तर ते तुम्हाला करता येईल. मग तेव्हा त्यांनी परत देशमुखांची भेट घेतली आणि त्यांना सांगितलं की असं असं आहे. तर ते म्हणाले की दिले, तुम्हाला जे जे काय पाहिजे ते मला तुम्ही सांगा, मी सगळ्या अटी तुमच्या पूर्ण करतो, पण तुम्हीही हे काम तुम्हीच केलं पाहिजे. आणि मग त्यांनी ते काम पूर्ण केलं आणि ते म्हणाले की विश्वकोशासारखा इतका चांगला महत्वाचा उपक्रम जो आहे, भाषेचा प्रकल्प आहे, तो असा पडून राहिलेला मला अजिबात आवडत नाहीये. मला ते वाईट वाटतंय की हे झालं पाहिजे. तर त्या म्हणाल्या हो हो, मी नक्कीच पूर्ण करेन. 40 वर्ष शिक्षण क्षेत्रात आहे, त्यातल्या 28 वर्ष मी ऍडमिनिस्ट्रेशन केलेलं आहे आणि विभाग संपादक म्हणून आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागासाठी मला भारतीय कीर्तीचे वैज्ञानिक गोविंद फडके द्यावे आणि मानवीय विभागासाठी डॉक्टर देशपांडे द्यावेत. मी प्रकल्प तडीस नेईन. आणि मग ते हो म्हणाले. 9 डिसेंबर पर्यंत सगळं सामसूम होतं आणि मग मात्र वर्तमानपत्रात बातम्या आल्या, भूषवले ही बाई भूषवणार, पीएचडी झाली म्हणून काय, प्राचार्य झाली म्हणून काय, म्हणजे त्यांच्यावर टीका व्हायला लागली. आणि त्यांनी काहीच हे खुलासा केला नाही. मग वृत्तपत्र विचारत होते तुम्ही बोला, तुम्ही बोला. तर मग त्यांनी सीएम साहेबांना विचारलं, कारण हे शासनाचा प्रकल्प होता, त्यामुळे त्या स्वतः बोलू शकत नव्हते. त्यांनी विचारलं, मी बोलू शकते का, उत्तर देऊ शकते का? तर ते म्हणे बोला, मी तुम्हाला, तुमची निवड मी केली आहे. मग त्यांना धीर आला. खरं तर त्यांनी कधी टीका त्यांच्या वाटेला आलीच नव्हती, कारण त्यांचं काम तेवढं चांगलं होतच. आणि नामदेव ढसाळ त्यांनी त्यांच्या विरोधात सरळ आघाडी उघडली होती आणि वैर तर खरं तसं काहीच नव्हतं, पण माहित नाही का, पण ते झालं. आणि मग त्यांनी सरळ त्यांना फोन केला ढसाळांना आणि म्हणाला की मी, माझा काय गुन्हा आहे, तुम्ही माझ्यावर जी टीका करताय त्याच्यात माझा गुन्हा नाही, माझी निवड केली गेलेली आहे, मी पद मागायला गेले नव्हते आणि जे कोणी देते ते तर तुम्हाला घाबरून मी ते का सोडायचं. तेव्हा त्यांचं बोलणं ऐकून ढसाळ म्हणाले की ताई, आता माझ्या हातून बाण तर निघून गेलाय, तर तुम्ही लढा, मी तुमची बाजू प्रसार माध्यमा पुढे न भीता मांडेल. आणि त्या म्हणजे त्या एवढ्या MA BA शिकलेला, PhD ला सुवर्ण पदक होतं त्या, आणि ज्याच्या महाविद्यालयात त्यांनी शिक्षण घेतलं, केलं, शिकवलं, तिथं सर्वात त्यांना उत्कृष्ट विद्यार्थिनी, टीचर, प्राचार्य म्हणून असे मेडल्स मिळाले होते. त्या म्हणाल्या तुम्ही मला आधी परीक्षेला तर बसू द्या, जर मी नापास झाले तर बाहेरच पडेन, आणि परीक्षेला बसू न देता तुम्ही मला कसे काय नापास करता. हे किती धाडसाने, किती म्हणजे त्यांच्यावरचा त्यांचा आत्मविश्वास किती खचाखच भरलेला होता हे आपल्या लक्षात येतं. आणि त्यांनी ते जे प्रकल्प आहे तो स्वीकारला आणि त्यांनी सांगितलं की बाई, हो हो, तुम्ही परीक्षेला बसा. आणि लगेचच चार्ज घेतला त्यांनी आणि त्या कार्यालयात गेला. तर तिकडे त्यांना
सगळे न्यूज चॅनलवाले वर्तमानपत्राचे पत्रकार वगैरे सामोरे आले आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टीची बातमी व्हायला लागले. ताई म्हणतात की मला अजिबात माहिती नव्हतं की हे जे विश्वकोश मंडळाचं अध्यक्षपद मी स्वीकारलंय ते एवढं ग्लॅमरस आहे म्हणून. खरं तर ते ताईमुळे त्यांच्या म्हणजे न भीता न घाबरता जे त्यांनी जे उत्तर दिलं त्याच्यामुळे ते हे झालं होतं, ग्लॅमरस झालं होतं की सगळ्यांना उत्सुकता होते की बाई नेमक्या काय करतील आणि कसं करतील. आणि जेव्हा तो हा झाला काय म्हणतात विश्वकोश पूर्ण, तेव्हा मात्र सगळ्यांनी त्यांचं कौतुक केलं. त्यांनी 17वा खंड पूर्ण केला. म्हणजे एक एक नोंद त्या तीनदा तपासायच्या आणि मग तज्ञांना त्या तपासायला द्यायच्या. म्हणजे तो खंड त्यांनी वियाबुवा, मसू पाटील आणि मधु मंगेश कर्णिक यांना दाखवला होता. त्यांनी समीक्षा केली, अभिप्राय दिले आणि मग त्यांनी तो प्रसिद्ध केला. विलासराव देशमुखांनी तो प्रकाशित केला आणि त्यांचे जे टीकाकार होते त्यांनी सुद्धा त्यांचं कौतुकच केलं. आता त्या म्हणजे एकदा पार्ले इथल्या शाळेत गेल्या होत्या. त्या शाळेत गेल्या तेव्हा त्यांना मुख्याध्यापिकेला भेटायला गेल्या तर त्यांना समोरच खंड दिसले. म्हणजे शाळेच्या कपाटात 17 खंड, म्हणजे 16 खंड तर होतेच आणि यांनी तयार केला 17वा खंड पण तिथे होता. व त्या म्हणाल्या की म्हणजे वाडबाई म्हणाल्या की एक विचारतं तुम्ही किती सुंदर जपलंय हो. तर त्या म्हणाल्या, म्हणजे मुख्याध्यापिका तिकडच्या म्हणाल्या की काय उपयोग. तर म्हणे का असं का बोलता तुम्ही. म्हणे मला खरंच कौतुक वाटतं की तुम्ही हे विकत घेतले, शाळेत ठेवलेत मुलांसाठी. पण म्हणे अहो हे शाळेत कोणी मुलं वाचत नाहीये. तर म्हणे का. तर काय कल्पना नाही म्हणे. मी तर खरं एका ग्रंथात 100 रुपयाची नोट ठेवली होती आणि ती नोट आजतागायत कोणीच काढलेली मला दिसले नाही, कारण कोणी घेतलंच नाही पुस्तक आणि त्यामुळे ते पैसे तसेच राहिले. म्हणजे ठेवणारी मी ठरले आणि काढणारी पण मीच ठरले. हे ऐकलं आणि त्यांच्यातला जो जिज्ञासू किंवा ध्यास घेतलेली विद्यार्थ्यांचा भलं करण्याचा जी टीचर होती त्यांनी एक विचार केला आणि मग त्यांनी विश्वकोशाच्या याचं काय म्हणतात त्याला, विश्वकोश वाचनाची स्पर्धा जाहीर केली आणि मग त्याला ती पण अतिशय अभिनव पद्धतीने त्यांनी घेतली. जे त्यांनी मग ते मुख्यमंत्र्यांकडनं हे केलं, परवानगी घेतली की मी असं स्पर्धा घेऊ का, जेणेकरून आपण हा विश्वकोश जो केला आहे तो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला गेला पाहिजे ना. कारण आपण जे करतो ते नवीन पिढीसाठी करतो. त्यांच्या अर्थातच या अनेक विचारांना मुख्यमंत्र्यांनी होकार दिला. मग दादर येथल्या बापूसाहेब रेगे बालमोहन शाळेच्या बालमोहन शाळेत त्यांनी स्पर्धेचा शुभारंभ केला. निर्मला वैद्य यांनी 3,500 रुपयाचे 20 खंड मुलांसाठी खरेदी केले. बापूस साहेबांनी 3 ट्रॉफ्या आणल्या. म्हणजे मुलांच्या मनात नको रे बाप्पा हे जाडजूड ग्रंथ अशी भीती वाटू नये म्हणून हे बाईंना सगळं करायचं होतं. त्यांनी मुलांना एका हॉलमध्ये बसवलं. 9वी-10वीची मुलं होते. बापू साहेबांनी ती निवडली होती. एकूण 20 मुलं होते. तेव्हा विजयाताई काय म्हणायला बघा. या विश्वकोशात अनेक नोंदी आहेत. काही दीर्घ, काही मध्यम, काही लघु नोंदी. हा ग्रंथ तुम्ही चाळा. त्यात शेक्सपियर आहे, शिवाजी आहे, विज्ञान आहे, व्रतवैकल्य आहे. चाळता चाळता एखादी नोंद तरी तुम्हाला निश्चित आवडेल. वाचा. विश्वकोशातील आवडलेल्या नोंदीचा सारांश 16 ओळीत ग्रंथ उघडा ठेवून लिहा. उघडा ते पुस्तक, टेन्शन घेऊ नका. खरं ना. नोंद दीर्घ असेल तर त्याचा उपभाग निवडा. नोंदीचं शीर्षक, खाली ही नोंद का निवडावीशी वाटली, त्यांचे वाक्य, सारांश, सही, तुमचं शाळेचं नाव, तुमचं नाव, तुम्ही कुठल्या येथे शिकतायत, असं सगळं लिहा आणि ह्या कामासाठी बिनधास्त 1 तास घ्या आणि तुम्ही लिहा. भीती गेली का. तर मुलं म्हणाली, दूर पळाली मॅडम. तर ते म्हणाले की मला मॅडम नका म्हणू, तुम्ही मला नानी म्हणा. आणि नानी म्हटल्यावर ते मुलांनी तर गलकाच केला आणि त्यांच्या ह्या उपक्रमाला मुलांनी इतका भरभरून सुंदर प्रतिसाद दिला आणि मग एक शाळेत त्यांनी हा उपक्रम सुरू केला आणि वाचता वाचता भीती पळाली भूर
आणि खरेच सांगते अज्ञान झाले दूर, असं त्यांनी त्याच्यात नमूद केलेलं आहे. आणि सुंदर सुंदर नोंदीचा हा ग्रंथ आहे. साजरा भीतीचा बागुलबुवा मुलांचा पळून गेला भरारा, असंच त्याच्यातल्या एका मुलीची कविता विजयाताईंनी डायरीत टिपून ठेवली. त्यांना इतकं छान वाटलं, त्यांचा सिग्नेचर सुंदर झाला होता. आणि मग त्या संस्थेत नारळीकर सर आले होते, जयंत नारळीकर सर, आणि त्यांच्या हस्ते त्या मुलांना ट्रॉफी देण्यात आल्या. आणि अशा 180 स्पर्धा ते पूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी घेतल्या. आणि म्हणजे जे काम त्यांनी हाती घेतलं होतं ते फक्त करून सोडलं नव्हतं, तर ते जे लोकांसाठी आहे ते लोकांपर्यंत कसं गेलं याचं त्यांनी नेहमीच विचार केला. आता विश्वकोशाचं अभिमान गीत त्यांनी लिहिलं. म्हणजे विश्वकोश काही वाचतात, आता काहींना वाचता येत नाही, त्यामुळे विश्वकोशासाठी काय काय नवीन करता येईल, तो विश्वकोश कोशातच न राहता विश्वात कसा येईल यासाठी त्यांची सतत धडपड चालू असायची. त्यांनी खास गीत लिहिलं, ते कागदावर उतरवलं, एक टाकी अर्थात. मग त्याला संगीत अशोक पत्कींनी दिलं. त्याचा आवाज जो होता तो शंकर महादेवानांचा निवडला आणि ते चित्रित केलं सुबोध भावेंवर, म्हणजे वाईच्या मंदिरात. आणि बालगंधर्वाचा ड्रेस त्यांनी घातला होता. आणि ते मग सतत काय म्हणतात त्याला, आकाशवाणी आणि दूरदर्शनवर दाखवलं गेलं, ऐकवलं गेलं. आणि प्रत्येक ग्रंथ स्पर्धेच्या वेळेस ते दाखवलं जायचं गाणं सगळ्यांना. मग त्याच्यानंतर त्यांनी विश्वकोश आणि साहित्य संस्कृती मंडळ यांना काही निधी जाहीर केला गेला की हे या कामाला मदत म्हणून. त्यांना खूप आनंद वाटला की आपण जी जी कल्पना राबतो त्याला सरकार शासन साथ देत आहे. आणि मग तो विश्वकोश महाराष्ट्रापुरताच मर्यादित न राहता आणि तो संपूर्ण जगभर जावा यासाठी त्यांनी एक लघुपट बनवला. ती 38 मिनिटाची लघु ध्वनी चित्रफित झाली. त्याच्यात त्यांचं मनोगत होतं, डॉक्युमेंटेशन होतं. जी जी मेहनतीने आपण जो हा केलाय तो लोकांपर्यंत पोहोचला गेला पाहिजे असं त्यांनी सगळं त्याच्यात तयार केलं होतं. जे जे विश्व कोंदले ते ते विश्व कोशानी दिले, असं त्यांनी त्याच्यात संदर्भी म्हटलं. आणि हे सगळं झाल्यावर त्यांची सीडी केली त्यांनी. 1 ते 17 खंड कॉम्प्युटरच्या एका क्लिकवर आले आणि मग खऱ्या अर्थाने ते जगभर प्रसिद्ध झाले. त्याच्यानंतर तर्कशास्त्री लक्ष्मण जोशी यांच्या मनात कुमारकोश निर्माण व्हावे असं पण इच्छा होती. व त्यांनी विश्वकोश मंडळाला मीटिंग ठेवली, कुमारकोश काढूया अशी कल्पना मांडली. डॉक्टर नारळीकर तिकडे होते. ते म्हणाले कल्पना चांगली आहे, पण ते ग्रंथरूप न ठेवता विश्वरूप देऊ, डिजिटल करू, आणि मेन म्हणजे जीवसृष्टी आणि पर्यावरण शास्त्र ह्या विषयावर आपण त्यांच्या नोंदी करूया. आणि मग परत 3-3 वेळा वाचून या सगळ्या नोंदी तज्ञाकडे जायच्या आणि तज्ञांनी होकार दिल्यावरच ते सगळं फायनल व्हायचं. आणि मग त्या 14 ते 18 वयोगटाच्या मुलांसाठी हा कुमारकोश केला गेला. आणि त्याच्यासाठी सुंदर कागद रंगीत चित्र असा सुंदर कुमार विश्वकोश 2011 मध्ये प्रकाशित झाला. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र कोश करण्याचा चरित्र कोशाचं काम केलं. आणि मग आम्ही सावित्रीच्या लेखी हा सुद्धा एक चरित्र कोश त्यांनी सुरू केला. त्याच्यात म्हणजे अहिल्याबाई होळकर, जिजाबाई, सावित्रीबाई फुले, प्रतिभाताई पाटील आणि आजपर्यंतच्या ज्या ज्या कर्तव्य स्त्रिया होत्या त्यांचं त्यांनी त्याच्यात नोंद घेतली. आणि ह्या कामासाठी सुद्धा त्यांना अनेक लहान मोठ्या व्यक्तींनी मदत केली. त्या नेहमी आपल्या ज्यांनी कोणी मदत केली त्यांचं प्रत्येकाचं नाव घेतात, पण वेळेअभावी मी ते काही सर्व नावं इथं घेऊ शकत नाही. त्याच्यानंतर त्यांनी कन्याकोश केला. त्या कन्याकोशाचा ऑडिओ केला आणि त्या ऑडिओला त्यांनी त्यांची छोटी मैत्रीण गौरी कुलकर्णी हिचं हे इला
गीत लिहायला लावलं. ते एक सुंदर गीत त्यांनी लिहिलं होतं. त्याचं ऑडिओ करताना निलेश मोहरीर यांनी संगीत दिलं, देवकी पंडित यांनी ते गायलं. प्रत्येक टप्प्यावर त्यांना जिद्दीने आणि म्हणजे एका ध्यासाने सगळे कामं त्यांनी केलेले आहेत. आणि प्रत्येक भारतीयाला काय, महाराष्ट्रीयांना काय, तर जगभरात हे काम अगदी अभिमानास्पद आहे असं म्हटलं तर काहीच वावगं होणार नाही. त्याचप्रमाणे म्हणजे हा जो साईटला विश्वकोश साईटला ज्या सगळ्या नोंदी होता, जी वेबसाईट होती त्याला 105 देशातल्या 15 लक्ष तरुणांनी 2014 पर्यंत भेट दिल्याचं संगणकावर त्यांना दिसून आलं आणि त्यांना खूप आनंद झाला. परत त्यासाठी त्या साईटला महाराष्ट्र शासनाचा प्लॅटिनम पुरस्कार मिळाला. तेव्हा जे परीक्षक होते तेव्हा विजयताई म्हणाल्या की मी हे याच त्या साईट बद्दलची माहिती आहे ती मराठीतच सांगेल, कारण ही साईट मराठीत आहे. पण याचा अर्थ असा नाही की मला इंग्रजी बोलता येत नाही. तर त्यावेळेचे जे IAS अधिकारी होते ते म्हणाले की नाही नाही, महाराष्ट्रात आलो आम्ही की आम्हाला मराठी ही शिकावं लागतं, त्यामुळे तुम्ही मराठीत बोला. म्हणजे त्यांनी प्रत्येक वेळेस आपली मराठीची सुद्धा म्हणजे एक महती आहे किंवा अभिमान बाळगलेला आहे. आणि सगळं असे कामं जे आहे ते अगदी प्रयत्नपूर्वक आणि मेहनतीने तयार केलेले आहे. त्याच्यानंतर त्या याला कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडियाचा राष्ट्रीय पुरस्कार विशाखापट्टणमला मिळाला आणि दिल्लीच्या मंथन स्पर्धेत आशिया खंडाचे फायनल लिस्ट म्हणून विश्वकोशाची साईट ठरली. असे त्यांनी एकूण 20 खंड केले आणि 20 ते 24 खंड त्यांनी केले आणि ते शासनाच्या सपूर्द केले, शासनाच्या सहकार्याने. त्याच्यानंतर त्या निवृत्त झाल्या तेव्हा त्यांनी शासनाची गाडी ची चावी तिथे टेबलवर ठेवली आणि स्वतःच्या गाडीने त्या घरी परत आल्या. आता त्याच्यानंतर त्या सरकारी कामातून निवृत्त झाल्या असल्या तरी डॉक्टर निशिकांता वाड एज्युकेशनल अँड कल्चरल ट्रस्टच्या वतीने बालकोश काढले. म्हणजे एक नाही तर 3 बालकोश त्यांनी काढले, ते कथेचे होते. त्याच्यानंतर म्हणजे त्या कथाच्या कोशमध्ये 365 गोष्टी होतात. म्हणजे आईना, आजीला जेव्हा आपल्या मुलाला गोष्ट सांगायची असते तर ते गोष्टी कमी पडू नये, मुलांसाठी गोष्टी गेल्या पाहिजे, गोष्टीचं महत्व किती असतं हे त्याच्यासाठी त्यांनी तो कथा कोश काढला, कविता कोश काढला, त्याच्यानंतर खाऊ कोश काढला, आरोग्य कोश काढला. म्हणजे असे एकूण 12 कोश त्यांनी स्वतः स्वखर्चाने आणि त्यांना चांगल्या कामासाठी मिळणाऱ्या सहकार्यांनी त्यांनी ते काढले. आणि ते म्हणतात की हे सगळे कोश तुम्ही मुलांना द्या, त्यांना आनंदाने गाऊ द्या, नाचू द्या, वाचू द्या. आणि ह्या ग्रंथ वाचन स्पर्धेच्या अनोख्या कामगिरीबद्दल त्यांना 2008 मध्ये कोलंबो विद्यापीठाने D.Litt ही सन्माननीय पदवी प्रदान केली. म्हणजे त्यांना त्यांच्या कामाचं चीज झालं, हे अतिशय महत्वाचं आहे. आणि हे सगळं आहेच, पण त्यांचं एक पुस्तक आहे गृह विष्णू म्हणून, त्याचप्रमाणे माझी गोष्ट म्हणून. हे माझी गोष्ट तर आत्ताच डिंपल प्रकाशनने प्रकाशित केलेलं आहे, नवशक्तीमध्ये ते सदर होतं. आणि आजपर्यंत काय त्यांनी केलंय, कसं केलंय, याच्या सगळ्या गोष्टी या पुस्तकात आहे. तर आता गृह विष्णू हे जे पुस्तक मी तुम्हाला दाखवलं त्याच्यात त्यांनी गृह विष्णू ही जी कथा किंवा जे हृदयसंवाद दिलेला आहे तो मी तुम्हाला वाचून दाखवते. मी PhD करत असताना आमच्या फार माऱ्या व्हायच्या, कारण सोमवार ते शुक्रवार मी उदयाचल हायस्कूल गोदरेज येथे नोकरीस जायचे आणि शनिवार रविवार मुंबई विद्यापीठाच्या कलिना अथवा फ्लोरा फाउंटन जवळच्या ग्रंथालयात मुली चिमुकल्या होत्या आणि सोमवार ते शुक्रवार माझ्या सासूबाई त्यांना सांभाळायच्या. शनिवार रविवार त्यांचे स्वतःचे छंद जोपासण्यासाठी व अगदी निव्वळ मौजेसाठी मणी धरले तरी त्यात वावगं काही नव्हतं. पण दर शनिवार रविवार मुलींना बघणं आमच्या ह्यांच्या सहनशक्ती पलीकडे जायचं. मग शब्दयुद्ध, जायचं नाहीस, गेलीस तर याद राख,
घराबाहेर पाऊल टाकू नको अशी यांची दमदाटी. पण मी जाणार. मला कोण अडवतं ते बघतेच. घरात अभ्यास होतोच का? अशी माझी प्रत्युत्तर. पण मी जायची म्हणजे जायचीच. एक दिवस यांना ते असह्य झालं. मला माझ्या चपलाच सापडेना. मी म्हटलं, इथपर्यंत मजल केली. माझा राग अनावर झाला. मी तडफडत तशीच निघाले. मला तर कप परेड, कुलाबा, बॉम्बे टीचर्स ट्रेनिंग कॉलेजमध्ये जायचं होतं. गेली तशीच. चपलेची पर्वा न करता गेले. दिवसभर अभ्यास केला, नोट्स काढल्या, परत निघाले आणि भानावर आले. सकाळचे यांचे निर्वाणीचे शब्द आठवले आणि माझं पार पाणीपत झालं. आज माझं ऐकलं नाहीस तर घरी येऊ नकोस. पण मी ऐकलं तरी कुठे होतं? काय झालं असतं एक दिवस यांचं ऐकलं असतं तर? पण आता असं वाटून काय उपयोग होता? सगळी पश्चात बुद्धी. घरी जाऊन ना डोळे घळाघळा वाहू लागले. तेव्हा आम्ही मुलुंडमध्ये राहत असू. मनात काही विचार केला आणि यांना पुढच्या रविवारी ठाण्याच्या मित्राकडे ब्रिज खेळायला जाऊ द्यायचं. आपण घरी राहू एक दिवस. पण आता यांनाही अडवायचं नाही असं मनाचा हिया केला आणि ट्रेन पकडली. मुलुंडला उतरले तर डॉक्टर विजयकुमार वाड फलाटावर पहिल्या वर्गाच्या डब्यापाशी उभे होते. माझ्या सानुल्या दोघी अंगी त्यांना लपटून होत्या. निशूच्या हातात माझ्या चपल्या होता. अशीच गेलीस चपल्या न घालता? तुला टोचलं का काही आई? ती म्हणाली. मी रडत रडत पायात चपला घातल्या. यांच्याकडे बघितलं. दीड शहाणी. यांनी रडूबाईला आपला रुमाल दिला. प्राजूने मला बिलगून माझे डोळे पुसले. त्यांनी सरांनी त्यांना आईस्क्रीम सगळ्यांना खाऊ घालायला घेऊन गेले आणि ते भांडण न म्हणजे शब्द युद्ध न होता मिटून गेलं. आणि मग त्या डॉक्टरांना सुद्धा म्हणजे डॉक्टर वाडांना सुद्धा 15 दिवसातून एकदा ब्रिज खेळू द्यायला स्पेस देऊ लागल्या. आता डॉक्टरची पदवी आपल्याला मिळवायची आहे तर आपल्या आईपणाची किंमत तर लागणारच ना. पण त्यांचं विषित लग्न झालं होतं. तेव्हा चहा पोहे खाऊनच आणि त्यांना लग्न झालं, लग्न ठरलं आणि भराभरा 2 मुली झाल्यात. एकीचं नाव प्राजक्ता, एकीचं निशिगंधा. बाजारात बारशाला आलेली एक मैत्रीण म्हणाली, आता तुला 3रा मुलगा झाला की नाव झेंडू ठेव. तुझी फुलबाग कंप्लीट करायला, तिची फुलबाग कंप्लीट करायला तुम्हाला का हो एवढी घाई? पण आपल्या आई वडिलांचे एकुलते एक असलेले माझे यजमान पुढे आले आणि म्हणाले, आता ती मला झेंडू म्हणाय. आम्हाला 3रं अपत्य नको. मुलगा जर वंशाचा दिवा असेल तर आमच्या मुली ह्या आमच्या प्राणज्योती असतील. मला यांचा किती अभिमान वाटला म्हणून सांगू. डॉक्टर वाड व्यवसायाने डेंटिस्ट, पण पैसा कमवणं कधी त्यांना जमलं नाही. आधी सैन्यात होते. 1965 युद्ध लढले, भारत पाक युद्ध. त्यात त्यांना रक्षा मेडल मिळालं. 21 दिवस ते खंदकात राहिले आहेत. मी याच कारणे त्यांच्याशी विवाह केला होता. पुढे इमर्जन्सी कमिशन संपवून ते परत आले. मी ठाण्यात प्रॅक्टिस करू लागले. आणि मग म्हणायचे, अगं त्या गरीब रिक्षावाल्याकडून काय पैसे घ्यायचे? त्याचा खिस्सा अगदीच फाटका होता. हे मी ऐकायचे. मला पैशाचं आकर्षण नव्हतं. त्यामुळे हा वादाचा मुद्दा आमच्यात कधी झालाच नाही. पण आयुष्यभर मला नोकरी करावी लागली. आई-वडील म्हणजे माझ्या पतीचं दैवत. आम्ही त्यांना घेतल्याशिवाय कधीही नाटक सिनेमा पाहू शकलो नाही. आणि विजयाताईंनी सुद्धा हे मान्य केलं होतं. मात्र त्यांची लेखणी, प्रयोगशीलता याच्या आड ते कधीच आले नाही. एकदा त्यांच्या विजयाताईंच्या अलोल नावाच्या कादंबरीला पुरस्कार मिळाला, तेव्हा लोकप्रभा या मासिकाची एक तरुण वार्ता त्यांच्या घरी आली होती. त्या म्हणाल्या, विजयाताईंच्या लेखनात म्हणजे यजमान म्हणून तुमचं काय योगदान आहे? तर ती म्हणाली, त्यांचे यजमान म्हणाले, मी तिला लिहित असताना कधी त्रास देत नाही. हे खायला दे, ते खायला दे, ते माझ्यासाठी कर, असं काही मागित नाही. हे मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे ना. तुझं लग्न झालं की कळेल तुला. ती बघतच राहिली. आणि अशा तऱ्हेने म्हणजे त्यांच्या पतीचा किती त्यांना मोठा सपोर्ट मिळाला याच्यावरनं आपल्या लक्षात येतं. अर्थात ज्यावेळेस त्या विश्वकोशात जायच्या कामाला आणि तेव्हा महिना महिना कधी त्यांना तिथे क्वार्टर्सवर राहायला लागायचं आणि
बाबांनी त्यांना कधीच नाही म्हटलं नाही. म्हणजे विजयाताई आपल्या पतींना मुलींप्रमाणेच बाबा म्हणायचे, त्यामुळे आता माझ्या तोंडात सहजच ते बाबा शब्द येऊन गेला. आणि मुलीला वाढवताना सुद्धा त्यांनी, त्यांच्या सासूबाईंनी त्यांना नेहमी सदैव साथच दिली. एवढंच काय तर त्यांची प्राजक्ता नावाची मोठी जी मुलगी आहे त्या वॉशिंग्टन स्टेटमध्ये याकेमा इथे होत्या. त्यांनी MS केलं, MD केलं. त्यांचं पिल्लू म्हणजे त्यांची मुलगी मुलगा जो होता तो 2.5 वर्षाचा होता आणि ते नातू सांभाळण्यासाठी ती आई वडिलांना बोलत होती. पण याचं काम चालू होतं विश्वकोशाचं, त्यामुळे त्या जाऊ शकल्या नाही. आणि त्यांना वाईट वाटू नये म्हणून बाबा म्हणाले की तू तुझं काम महत्वाचं आहे ते पूर्ण कर, मी प्रॅक्टिस बंद ठेवतो, त्यांनी काही फरक पडणार नाही, मी जातो. त्यांनी वॉशिंग्टनला ते गेले, मुलीला पूर्ण साथ दिली. म्हणजे एवढं विचार थोर करणं म्हणजे ताईंचं खरोखर मोठं भाग्य आहे. आणि अर्थात आपलंही भाग्य आहेच आहे. तर बायकोला अजिबात गिल्ट न येऊ देता त्यांनी तिकडे लेकीला साथ दिली आणि त्यांच्या आईने इकडे हे केलं. आणि ज्यावेळेस ते उद्याच्याला ते मी म्हटलं ना पर्यावरणाचा प्रकल्प राबवत होते, त्यावेळेस बाबांनी काय केलं, त्यांना स्वतःचे पैसे करून हिरवे मास्क दिले. म्हणे अगं लोकांची मुलं आहेत ते, त्यांच्या नाकातोंडात धूळ माती नको जायला. एवढी आत्मीयता दाखवली. आणि म्हणजे त्यांना विजया वाड्यांना नेहमीच सपोर्टच करत राहिले. म्हणजे नोकरीत जर कधी उशीर झाला तर ते आणि त्यांच्या मुली हे दोघंही गेटजवळ येऊन उभे राहायचे आणि त्यांची वाट बघायची. जेव्हा विश्वकोशाचं काम हाती घेतलं गेलं तेव्हा त्यांनी विचारलं, म्हणजे एवढं आपल्या बायकोला पुरस्कार आहे तरी आपल्याला जी टीका आहे, असं विजयवाड त्यांना म्हणाला की मी एवढे पुरस्कार मिळाले, एवढी मोठी म्हणजे माझं कार्य चांगलं आहे तरी माझ्यावर एवढी टीका करतात. तेव्हा ते म्हणाले, बाबा म्हणाले, प्रत्येकाला आपण आवडू ही अशक्य गोष्ट आहे. तू टीकेकडे सकारात्मक दृष्टीने बघ, तुला झपाटून काम करता येतं हे मला ठाऊक आहे. तू कामाला लाग, मी गृह विष्णू होतो, घर मजवर सोड, तुझं कामच तुझ्याबद्दल बोलेल, माझा विश्वास आहे. आणि खरोखर बाबा घराची सर्व जबाबदारी घेऊन गृह विष्णू झाले. आणि त्यांना मनापासून शाबासकी दिली, उमेद दिली. आज कोण करतो हो असं, म्हणजे प्रत्येक जण आपापलं बघत असतं. आणि अशा वेळेस बाबांचं हे जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते किती महत्वाचं आहे खरंच. सहजीवन म्हणजे सहिष्णुतेची कमाल मर्यादा. दोन माणसं मोठ्या हौशेने एकत्र जीवनाचा करार करतात आणि लगेचच लक्षात येतं की हा सोसण्याचा करार आहे. म्हणजे मी एकुलते एक सून होती, त्यामुळे माझ्याकडनं अपेक्षा होत्या. पण मी नम्र, सोशिकनी, अजिबात उलट उत्तर न देणारी, वाडांच्या घरात सुखी करणारी असली पाहिजे. लाडबीड होती, पण दिस इज अ मस्ट. म्हणजे त्यांना एकेरी नावाने हाक मारणं सुद्धा शक्य नव्हतं. म्हणजे त्यांना विचारलं गेलं की तो काय गडी आहे का, नवऱ्याचा मान आम्ही जिवंत आहे तोपर्यंत राखा. त्यांना खूप इच्छा होती, पण तरीही विजयाबाईंनी सुद्धा की त्यांचा सन्मान राखला. आणि बाबांना त्यांनी कधीच एकेरी हाक मारली नाही. आणि मग जेव्हा मुलींचे लग्न झाले तेव्हा म्हणजे त्या मुलींमध्ये गुरफटलेल्या होत्या ना ताई, तर त्यामुळे मुलींचे दोघींचे अगदी 4-4 महिन्याच्या अंतरावर लग्न झाले आणि त्या एकाकी पडल्या. म्हणजे घर खायला उठायला लागलं. त्यावेळेस बाबांनी परत त्यांना सावरलं. त्या म्हणाल्या की बाबा म्हणाले, चल भारत दर्शन करू, तुला नवीन विषय मिळेल. मग ते दक्षिण भारतात गेले. खर तर बाबांचा पाय दुखत होते. ते म्हणाले हरकत नाही, आपण हळू चालू. आणि ताईंबरोबर ते खूप भटकले. आणि विवेकानंदाची समाधी बघितल्यावर त्यांना ताई म्हणाल्या, मी राहते इथेच. तेव्हा ते म्हणाले, मग मला कोण, मुलीच्या लग्नाने मीही फार एकटा झालोय ग, बोललो नाही कधी, आता रडलोय खूपदा. आणि मग त्या परत लिहिता झाल्या आणि त्यांचं 100व पुस्तक आलं, वेधक विजया वाड. म्हणजे आज त्यांना नातवंड आहे. त्या मुली त्यांच्या जगात रमलेल्या आहे. त्यांची तिन्ही नातवंड त्यांच्या मिस्टरांना, बाबांना ओल्ड मॅन इज अ गोल्ड मॅन म्हणून लागतात. तर
नाणीच्या केसातलं सिल्वर खूप एथेनिक दिसतं असं म्हणून त्यांच्या गळ्यात पडतात. तेव्हा त्यांना वाटतं की खूप चढ उतारानंतर मी आणि हे इथे पोहोचलो. आज दुथडी भरून उरात माया आहे, राग, लोभ, चढाओढ त्याच्यापासून आम्ही कोसो दूर आहोत. कारण अंगणात प्राजक्ताचा सुगंधी सडा आहे आणि निशिगंधाचे डौलदार तुरे आमचं आयुष्य सुंदर करत आहे. आम्ही दोघांनीही आयुष्यातल्या वहीची दुःखाची पानं चिटकून टाकली आहे आणि उरलेल्या पाण्याच्या अक्षर मोत्याची झाली आहेत. सूर्यदेव रोज देतो नवदिवसाची भेट, सोनेकर या दिवसाचे रोज सांगतो थेट. तसे सुवर्णक्षण प्रतिदिनी गोळा करताना आणि ते प्रेम रूपाने सर्वांना वाटताना किती आनंद होतो म्हणून सांगू. माझे प्रिय वाचक, विद्यार्थी, मित्रपरिवार आणि सहकारी या प्रेमात हक्क सांगतात तेव्हा आम्हाला सर्वाधिक समाधान वाटतं आणि मग कळ्यांची फुलंच फुलं होतात. मंडळी, अगदी थोडक्यात मी विजयाताईंचा, त्यांच्या कार्याचा, त्यांच्या स्वभावाचा, त्यांच्या कुटुंबियाचा हा परिचय करून दिला. खरं तर बोलण्यासारखं खूप होतं, वेळेची मर्यादा असते, त्यामुळे आता इथेच थांबते आणि परत एकदा ऋताताईंचे, आराधना ध्यान समूहाचे, विजयाताईंचे आणि आपल्या सर्व रसिक मंडळींचे आभार मानते. आपण मला नम्रपणे ऐकून घेतलं. काही चुकलं माकलं असेल तर क्षमा करा. धन्यवाद. ताई, तुम्ही इथे आराधना ग्रुपवर आलात व विजयाताईंबद्दल खूप छान माहिती सांगितली, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. विजयाताईंचे म्हणजे प्रत्यक्ष सरस्वतींचे दर्शनच तुम्ही आज घडवले. सौंदर्याचा मार्ग हृदयापासून सुरू होतो व कर्तृत्वापर्यंत थांबतो. खूप छान. विजयताईंचा प्रेमळपणा, धडाडीपणा, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी धडपडणाऱ्या शिक्षिका आणि तसेच विश्वकोश, कुमार विश्वकोश, कन्याकोश, 12 बालकोश असं सर्व निर्मिती करणाऱ्या विजयताईंना खरोखर शतशः प्रणाम. खूप खूप धन्यवाद ताई. परत येऊन तुम्ही छान माहिती परत सांगावी हीच विनंती. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद ताई. सर्वांचे नमस्कार, दंडवत प्रणाम. विजयताई, ज्योतिताई, आपण अप्रतिम सुंदर बोललात. अर्चनाताई, ओळख खूप छान करून दिली. मी विनंती करते, विजयताईंनी जर आपलं माईक सुरू केला तर विजयताई बोलतील, त्यांना बोलायचंय. तर हो ना, अतिशय आवडेल त्यांचा हा अभिप्राय हा ऐकायला. हे अतिशय म्हणजे खूप मोठं कर्तृत्व आहे त्यांचं, आभाळापेक्षा उंच. स्काय इज द लिमिट. तसं अथांग जो आकाश आहे ना, तसं अथांग कर्तृत्व त्यांचं पसरलेलं आहे त्याच्यात. आणि मला खरोखर आनंद वाटतो की विजयाताईंचा सहवास मला लाभतोय. कित्येक गोष्टी आहे, म्हणजे त्यांनी खूप उपक्रम सुरू केलेले आहेत. एवढंच काय, त्यांनी बागेत म्हणजे असे बालकवितांचे बालकविता लावलेल्या आहेत बागेत. म्हणजे मुलं खेळायला येतील तर त्याच्या दृष्टीत पडतील आणि ते वाचतील. मातृहृदयी, अतिशय मातृहृदयी आहेत ताई. आणि एकनाथ आव्हाड सर आहेत, ते तर त्यांना तर ते आपला मानसपुत्रच मानतात. त्यांच्यामुळे सुद्धा मला बरंच ताईंबद्दल माहिती मिळत गेली. हा, खूप खूप आवडला. मी काही एवढी मोठी थँक्यू. बाई नाहीये. आहात आहात एकनाथ तुम्ही ताई. आणि रजनीचं माझ्यावरती खूप प्रेम आहे आणि म्हणून थँक्यू. त्यांनी इतकं चांगलं चांगलं बोलले माझ्याबद्दल. मी कृतज्ञ आहे. नाही नाही, असंच आम्हाला प्रेम राहू दे. नाही, उलट आम्हाला संधी लाभली. एकनाथ आव्हाड मला मावशी म्हणतो हो आणि खूप प्रेम करतो माझ्यावरती. आणि हो ताई. आणि तुम्ही पण इतकं सुंदर सांगितलं की मी आता मी मी ज्योती कृतज्ञ. आणि तुम्ही तेज. आणि ज्योतीने तेजाची आरती. बस. अरे वा 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 वा, धन्य धन्य झाले अगदी ऐकून.
नाही आणि मला धन्यता वाटते की मी तुमच्याबद्दल बोलू शकले आणि तेही तुमच्या समोर. म्हणजे मला याच्यापेक्षा मोठा बहुमान मिळणं शक्य नाहीये. अतिशय सुंदर बोललीस आणि अतिशय आवडलं. आपल्याबद्दल कोणीतरी थँक्यू. चांगलं बोलतंय हेच खूप असतं ग. नाहीतर लोकांबद्दल चांगलं बोलणं हल्ली कमी झालंय. तर त्यामुळे मला केलेल्या कामाची जाण कुणीतरी ठेवतंय याचा खूप खूप आनंद झाला. आणि माझे खूप खूप आशीर्वाद. अशीच मोठी मोठी हो. हं? जय देवा. गणराया तुझी कृपा. खूप छान वाटलं ताई आपण आलात. खूप इच्छा होती की आपल्यावर एक छान मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात यावा आणि ज्योतिताईंनी खरंच ज्योतिताई खूप छान बोलल्यात. हृदयापासून आभार मानते आणि आपल्या सगळ्या बंधू भगिनींचे जे आवर्जून आज इथे आलेत ताईंना ऐकायला. हा, विजयताईंबद्दल आणखीन खूप खूप ऐकायचंय. पुढच्या भागात आपण नक्कीच ऐकणार आहोत. ओके. आणि ताई हा, पुन्हा येणार आहेत. 2 मिनिटं ताईंसाठी प्रार्थना करूया. ताईंच्या निरोगी आयुष्यासाठी आपण सगळे मिळून हात ओके. जोडून प्रार्थना करू की ताईंना उदंड, निरोगी, आनंदी आयुष्य मिळालंय. ताईंचे पाय खूप मजबूत खूप आणि खूप चांगले झाले. धन्यवाद. ताई आता स्वतःच्या पायानं व्यवस्थित सगळीकडे फिरतात आहेत. त्यांच्या पायांमध्ये प्रचंड बळ निर्माण झालंय. ताई पूर्वीसारखंच बोलतात आहे, लिहितात आहेत आणि आम्ही सगळे ताईंची वाट बघतो आहे पुढच्या कार्यक्रमासाठी. ताई आम्हाला भेटायला आलेल्या आहेत. छान छान. धन्यवाद. इथूनच नमस्कार करते. कृतज्ञ आहे मी. जय देवा. जय देवा. हं. कुणाला काही बोलायचं असेल तर आपण नक्कीच बोलू शकता. आपलं स्वागत आहे. आपली खिडकी फक्त उघडून घ्यावी. मला हृदय संवाद खूप आवडला आणि आपलं कौतुक ऐकताना मजा वाटली. आणि कोणीतरी आपल्या कामाचं कौतुक करतंय आणि कोणाला तरी ते आवडतंय. ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. हो ना ताई, एकनाथचे नक्कीच. एकनाथचे सुद्धा मनापासून आभार आणि रजनीचे पण आभार. ऋताताई, खूप खूप. ऋताताई. दुताताई. हा, ऋताताई आणि मी ज्योतिताई. हा, ज्योती कपिले हो 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 आणि ऋताताई. तुम्हा हो. दोघींचे खूप आभार आणि ज्यांनी ज्यांनी कार्यक्रम ऐकला असेल त्यांचे पण आभार, कृतज्ञता व्यक्त करते. आणि मला काम करण्याची संधी मिळाली आणि मी ते करून दाखवलं. याच्या सोनं केलं पलीकडे संधीचं. सुवर्ण संधीत रूपांतर केलं. ही ईश्वराची कृपा आहे. पायीच्या गजाननाची कृपा आहे हो, आणि केलेल्या कामाला यश मिळालं ही ईश्वराची बरोबर. कृपा आहे. आणि विजयाताई, तुम्ही ते मी बोलू का? हं. मी सुरुची डबीर. तुम्ही हां. लहान मुलांवर इतकं सुंदर लिहिलं आहे आणि तशाच निरागस आहात तुम्ही. अतिशय गोड हसू आणि निरागसत्व सगळं तुमच्या चेहऱ्यावर आहे म्हणून तुम्ही लिहू शकता. इतकं निष्पाप मन लक्षात येतं ना बघितल्यावर. किती गोड खूप बोलतेस छान ग. वाटलं. त्या आणि ते किती गोड. निशिगंधा ताई पण त्यांच्याच हो, प्रतिकृती आहे हा ती. अगदी 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 आईचं सगळे गुण घेतले आहेत अगदी. हो हो. खूप छान मला माझ्या माझी मुली आईच वाटली. म्हणजे माझ्या तुमच्यात असं मुली हे आहे माझं भाग्य आहे. मातृत्व. हं. मातृत्व आहे हे ते जगन्मातेचं मातृत्व आहे. खूप छान वाटलं. खूप 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 धन्यवाद. हं. ओके. मी ओके. कृतज्ञ आहे. हं. ओके. हं. ओके. धन्यवाद सुरुचिताई. आणखीन कोणाला बोलायचं असेल तर प्लीज आपला ऑडिओ सुरू करून आपण संवाद साधू शकता. सुखदाताई तुम्हाला बोलायचंय. आत्मवंदन ऋताताई आणि सगळ्या माझ्या श्रोतृ वर्गांना. इतकं सुंदर व्यक्तिमत्व आपण प्रत्यक्ष बघितलं ह्याच्या इतका आनंदच नाही. म्हणजे एखाद्या व्यक्तीविषयी आपण ऐकत असतो आणि ती व्यक्ती समोर असते ह्याच्या हे म्हणजे
काय काही तो कुठला योग आहे मला शब्दात व्यक्त करता येत नाही. दुग्ध शर्करा हा शब्द सुद्धा कमी पडेल इतका सुंदर होता. आणि ऋताताई तुमच्यामुळे हे सगळं घडून आलं. आणि ज्योतिताईंनी किती छान त्यांच्याविषयी आठवणी सांगितल्या. पुस्तक वाचताना सुद्धा त्या कधी कधी आपल्याला तशा मिळणार नाहीत, त्या त्यांनी जोडणी इतकी छान केली होती की आपण त्याच्यात रंगून गेलो. आणि एक नाही असे खूप भाग व्हावेत आणि आपल्याला ते ऐकायला मिळावेत. इतक्या छान व्यक्तिमत्व आहे त्यांचं. म्हणजे लहानपणापासून त्यांच्या कविता वाचल्या, त्यांच्याविषयी आकर्षण आहे. पण अशा पद्धतीने ते आपल्याला दिसतील असं कधी मी स्वप्नात पण विचार केला. खूप छान आजचा दिवस सोनियाचा दिवस आहे. खूप छान. धन्यवाद. इथून नमस्कार करते तुम्हाला ताई मी. दोन्ही ताईंना, ज्योती आणि तेज, या दोन्ही ताईंना नमस्कार माझा. आणि साष्टांग दंडवत. खूप खूप धन्यवाद सुखदाताई. नाही, मलाही खूप आनंद झाला ऋताताई. तुम्ही म्हणजे तुमच्या कल्पना छानच आहे की जे साहित्यिक आज आहेत त्यांचा जो परिचय करून द्यायचा, त्यांची दीपिका, साहित्य दीपिका, हे नाव पण खूप सुंदर आहे. आणि त्याच्यात माझा तुम्ही सहभाग करून घेतला त्याबद्दल तुमचे, आव्हाड सरांचे खूप खूप आभारी आहे मी. म्हणजे आणि मला पण माझ्या परीने एक कृतज्ञता व्यक्त संघाचं करता नाव आली लिहिलं. ती गोष्ट अशी याबद्दलची. की असणाऱ्या व्यक्तीविषयी आपण कधी ऐकत नाही, नसलेल्या व्यक्तींविषयी ऐकतो. पण आज ती गोष्ट प्रत्यक्ष हो, घडली की ह्याच्या इतका हो ना. आनंदाचं काहीच नाही. आज तुमचं दर्शन ताई आम्हाला घडलं आणि ते खूप आनंददायी आहे. खूप हो, आनंददायी. आणि त्यांना म्हणजे ती विजयताईंना किती आनंद झाला असेल याची कल्पनाच आपण करवत नाही. त्या बोलल्याच म्हणजे खरोखर कितीतरी वेळेस. पण हे सगळं कल्पना ताई तुमची आहे. आणि तुम्हाला सर्वात प्रथम वंदन, आणि तुमच्या सर्व सहकाऱ्यांनाही वंदन. धन्यवाद. असंच जे छान छान प्रकल्प तुम्ही साष्टांग त्यातून दंडवत पण तुम्हा दोघींना आणि नाही, ऋताताईंना. दंडवत खूप वगैरे खूप नाही. आवडलं. विजयताईंना केला तर हरकत नाही. मला दंडवत वगैरे घालणे इतकी मी मोठी नाही, विजयाताई मोठ्या आहेत, त्यांना दंडवत निश्चित. आणि मला थँक्यू म्हणू नका. मी तुमची सगळ्यांची आभारी आहे की तुमच्यामुळे मला हे सगळं अभ्यास करता आलं, जे सगळं माहिती होतं ते मांडता आलं, बोलता आलं, आणि त्यांच्या समोर बोलता आलं. खरोखर मला खूप किती प्रचंड गोड आनंद मुलगी आहेस झालाय. का तू. खूप गोड मुलगी आहेस. मग तुमचीच मुलगी ना. एकनाथ सरांचे पण आभार. हा. हो, हो ना, हो. ओके. आणि चालेल. तुम्हा हो, सगळ्यांचे आभार. हो. ओके. ओके. धन्यवाद. हो, धन्यवाद ताई. बाय बाय. आम्ही बाय. धन्यवाद न म्हणता आपल्या ऋणातच राहू इच्छितो ताई. पुन्हा लवकरच आपल्यावर एक आणखीन कार्यक्रम घेऊया. आणि ज्योतिताई येणारच आहेत. आम्ही हक्काने ज्योतिताईंना सांगणार आहोत तुम्हाला हो, हो. यायचंय. जरूर, जरूर, जरूर. मला हं, आनंदच झालाय ह्या हं. गोष्टीचा. आणि छान आहे, म्हणजे छानच उपक्रम आहे हा. त्या व्यक्तीला आपण सर्व बाजूनी तपासतो, बघतो. त्याचे जे कार्य आहे ते लोकांसमोर आणता येत आहे आपल्याला. त्यांनी केलेलं आहेच. ते गेलेलं आहे सर्व दूर. पण त्यातून खूप परत एकदा खूप आपण ते चांगलं काम करताय जागवतो. तुम्ही. हो, साहित्य जागर होतो ना परत तो. कार्य जागर, साहित्य जागर. असे परत परत व्हायला पाहिजे. कारण त्यातून मग परत अजून कोणाला प्रेरणा मिळू शकते ना. खरं खरंय. त्याच्यामुळे नाही ताईंच्या म्हणजे ते मी कितीतरी म्हणजे पुस्तकं तर वाचलेच, परत त्यांच्या प्रत्येक मुलाखती मी युट्यूबवर बघितल्या, रेडिओवरच्या ऐकल्या, आणि त्याच्यातलं चांगलं चांगलं टिपून म्हटलं हे सांगायला पाहिजे, हे सांगायला पाहिजे. त्याची एक हे लावली प्रत्येक गोष्टीसाठी ना. खरं खूपच अगदी चांगला डिटेल. झाला कार्यक्रम. खूप चांगला कार्यक्रम, अभ्यासू हो, कार्यक्रम झाला. नाही आता आवडला आपण मला. खरं. हो, हो, हो ताई, खरी गोष्ट आहे. त्यामुळे ऋताताई, आराधना ध्यान समूह सर्वांचे मनापासून आभार. दुसऱ्या भागात आपण आणखीन घेऊया. सगळेच अगदी इतके खरंय. भारावून गेलेत ना, खूप भारावून गेलेत. हो, चांगलं आहे ना, चांगलं आहे. खूप सुंदर, प्रतिम हो, सुंदर, शब्दच नाहीत. भेटूया ताई, पुन्हा हो, भेटूया. चल. ओके, ओके. बाय. विजयताई साइन दंडवत ऑफ कर. प्रणाम. हो, साइन ऑफ करते आता. हा. सगळ्यांना साईराम. हो हो. बाय ओके. श्रीराम. बाय. बाय, बाय. बाय. हं.